मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲडमिशन्स घेताना बहुतेक विद्यार्थी एक हिडन मिस्टेक करतात आणि त्याचा परिणाम त्यांना 4 वर्षांनी कळतो. मी असं का म्हणतोय ते सांगतो, पण त्याआधी हे बघा. सध्या इंजिनिअरिंग ॲडमिशन सुरू आहेत आणि कॉमन प्रश्न सगळ्या फोरमवर विचारला जातोय. बीटेक इन कम्प्युटर सायन्स घ्यायचं की बीटेक इन AIML? खरं सांगायचं तर हा प्रश्न ऐकायला खूप सोपा वाटतो, पण उत्तर तितकं सोपं नाही. कारण अनेक विद्यार्थी आणि पालकांना वाटतं AIचा जमाना आहे, म्हणजे AIML ब्रँच घेतली की करिअर जास्त सिक्युअर होईल. पण माझ्या मते सगळ्यात मोठा गोंधळ इथेच होतो. गेली 10 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि माझ्या अनुभवातून मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो. कोणतीही कंपनी फक्त तुमच्या ब्रँचमुळे तुम्हाला हायर करत नाही, तर ती बघते तुमचे स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, स्ट्रॉंग फंडामेंटल्स आणि प्रोजेक्ट्स. आता एक प्रश्न, AI इंजिनियर व्हायचं असेल तर फक्त मशीन लर्निंग पुरेसं आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. प्रोग्रॅमिंग, डाटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिदम्स, डेटाबेसेस, ऑपरेटिंग सिस्टीम्स हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे AI शिकण्यासाठी सुद्धा स्ट्रॉंग कम्प्युटर सायन्स फंडामेंटल्स लागतात. मग कम्प्युटर सायन्स आणि AIML मध्ये नेमका फरक काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कम्प्युटर सायन्समध्ये कोर सब्जेक्टवर जास्त भर असतो, तर AIML मध्ये AI संबंधित सब्जेक्ट्स थोडे लवकर इंट्रोड्यूस होतात. आता हा माझा वैयक्तिक विचार आहे. जर एकाच कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स आणि AIML दोन्ही ब्रँच असतील आणि तुम्हाला AI मध्येच करिअर करायचं असेल, तरीही माझी पहिली प्रिफरन्स कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगलाच असेल. कारण कम्प्युटर सायन्स केलं म्हणून AIMLचे दरवाजे बंद होणार नाहीत. उलट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, AIML, डेटा इंजिनिअरिंग, क्लाउड असे अनेक करिअर ऑप्शन तुमच्यासाठी ओपन राहतात. आणि AI ही इतक्या वेगाने बदलणारी टेक्नॉलॉजी आहे की कॉलेजमध्ये जे शिकलं त्यापेक्षा जास्त तुम्हाला स्वतः शिकावं लागणार आहे. म्हणून ब्रँचपेक्षा लर्निंग माइंडसेट जास्त महत्त्वाचा आहे. ॲडमिशन घेताना फक्त ब्रँचच पाहू नका, कॉलेजचा करिक्युलम, फॅकल्टी, प्लेसमेंट्स, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज आणि प्रॅक्टिकल लर्निंग या गोष्टी नक्की बघा. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, AI शिकण्यासाठी AIML ब्रँच लागतेच असं नाही, पण AI मध्ये टिकण्यासाठी स्ट्रॉंग फंडामेंटल्स नक्की लागतात. आता विचार करा तुम्ही काय निवडाल, कम्प्युटर सायन्स की AIML? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशाच अनफिल्टर करिअर ॲनालिसिससाठी राहुल BNB 9 to 5 ला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.